नमस्कार, साथी न्यूज इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आपल्यासोबत शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत आणि शिवसेनेची नक्की भूमिका काय, फलटण नगर परिषदेची निवडणूक ही चालू आहे आणि अतिशय रंगमय जोरात चालू आहे। काय सांगाल, तुमच्या पक्षाची काय भूमिका? आताच एक डिबेट झाली, त्याच्यात भाजपने आमच्या शिवसेनेवर आरोप केले की आम्ही उमेदवार आयात केलेत। असला कुठलाही प्रकार नाही। शिवसेना ही हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरेंपासून आजपर्यंत आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार चालते आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही जेवढे फॉर्म भरले होते ते जेवढे फॉर्म न भरता आमच्याकडे नवीन दाखल झालेले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते व ते पूर्ण पार्टी आमच्याकडे आल्यामुळे आम्ही येथील सर्व अधिकार त्यांना देऊन मोठ्या मनानं शिवसेनेची एक हाती ह्या नगरपालिकेवर सत्ता आणण्यासाठी सर्वजण एकीनं तत्परतेनं तयार आहे आणि एकनाथभाई शिंदेच्या आदेशाने व त्यांच्या कर्तृत्वाने व त्यांच्या आयडिओलॉजीप्रमाणे त्याचप्रमाणे त्यांच्या कल्पकतेतून या शहराचा आगामी काळात नक्की विकास होणार आहे। यांना आता बऱ्याच चुकीच्या गोष्टी मानल्या। खरं तर या शहराचा सगळ्यात जास्त वाटोळ केले ते अजित पवारांनी केले, कारण अजित पवारांची सत्ता इथं राष्ट्रवादीची सत्ता होती। इथं कोण राजे कोण नव्हतं, सगळे उमेदवार घड्याळावर निवडून येत होतं आणि घड्याळ हे पक्षचिन्ह राष्ट्रवादीच होतं, म्हणून त्यांचं काम होतं राष्ट्रवादीचं या शहराचा सर्वांगीण विकास घडवणे। कारण काय असतं, जो मेन पक्षाचा प्रमुख आहे आणि राज्याचा उपमुख्यमंत्री होते त्या अजित पवारांना फलटण शहराकडे लक्ष न दिल्यामुळे फलटण शहरातल्या बऱ्याच कामांना अडथळे आले। त्यांना स्वतःच्या पक्षात इथं 5-5 गट पाडले आणि त्याच्यामुळे या तालुक्यातल्या नेतृत्वाला इथं व्यवस्थित काम करता आलं नाही आणि आज अशा अवस्था आली, जिल्ह्यात 1 नंबरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणारा आज 3ऱ्या नंबरला बी राहतोय का नाही सांगता येत नाही, तर 4थ्या नंबरला राहील, कारण अपक्ष त्यांच्यापेक्षा जास्त निवडून येते। त्यामुळे आमची शिवसेना आमच्या सर्व सच्च्या शिवसैनिकाच्या काळात तालुक्यात भरभराटीला एवढ्या मोठ्या संख्येनं उमेदवार उभं राहिले आणि एकट्या ताकदीनं शिवसेनेच्या चिन्हावर आज ही निवडणूक होती, याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही या निवडणुकीत तनमन धनाने उतरून इथं धनुष्यबाणाचा विजय करण्याचा सर्वत्र प्रयत्न करणार आहे आणि तो विजय होणार आहे। उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे येणार आहेत, काय त्यांची भूमिका असेल? तुमच्या पक्षाला एक नवीन ताकद भेटेल, फलटणमध्ये पुन्हा एकदा शिवसेना नवीन ताकदीने कामाला लागेल का? नक्कीच आम्हाला आशा आहे आणि आम्हाला आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि ते हात बळकट करत असताना फलटणची बारामती नाही, फलटणचं ठाणे करण्याचं विजन आम्ही साहेबांना मागणार आहे। बारामती आम्हाला मुळीच नको, तसला स्वार्थी नेता नको, आम्हाला दीनदयांचा कैवारी हात मोकळं ठेवून सतत मदत करणारा एकनाथभाई शिंदे यांचा आधार पाहिजे आणि त्यांनाच घेऊन आम्ही पुढे जाणार आहे। उद्या नक्कीच साहेब फलटणचं विजय जाहीर करतील आणि फलटणची जनता त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करेल ही आम्हाला अपेक्षा आहे। जय महाराष्ट्र। काय असेल तुमची भूमिका नक्की? या ठिकाणी आता एक बाईक झाली आणि त्याच्यात शिवसेनेचे उमेदवार मूळ शिवसेनेचे उमेदवार त्यांना असा मुद्दा उपस्थित केला, पण माझा प्रश्न त्यांना आहे की तुम्ही जे उभे केलेले उमेदवार आहेत ते सगळे राजगटाकडनंच आलेले उमेदवार आहेत, तुमच्याकडे तरी उमेदवार कुठे आहेत हा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे, 12 तोंड सांगितली, ते 12 तोंडाचं काय? 12 तोंड सगळी त्यांचीच होती, त्यांच्याकडेच गेली। 12 तोंड आमच्याकडे नव्हतीच, ती आता आहेत, ती 12 तोंड त्यांच्याकडेच गेलेली आहेत, त्याच्यामुळे त्या 12 तोंडांचा विषय आता त्यांचा त्यांनी बघायचा आहे। दुसरी गोष्ट, आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत आणि मग सत्ता त्यांची असताना त्यांचे उमेदवार जास्त पाहिजेत का दुसऱ्या पक्षाचे जास्त पाहिजेत? अशा पद्धतीनं जे आमदार साहेब आहेत त्यांची 7 उमेदवार आहेत, म्हणजे ज्यांची सत्ता आहे त्यांना उमेदवार सुद्धा मिळत नाहीत अशी। दिलीपसिंह भोसले यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, आमदारांनी सांगितलं आनंद अश्रू होते, काय सांगता विषयी? याविषयी तर सर्व जनता जाणती, आनंदाचे अश्रू होते का दुःखाचे होते। माणसाचा चेहरा बघितल्यावर हे निश्चित कळत असतं, चेहरा हा मनाचा आरसा आहे, ते आनंदाचे होते का दुःखाचे होते। जनता हळहळली, त्यांना फसवलं गेलं याच्याबद्दल ज्यांना हळहळली आणि ते कशाचे अश्रू होते हे जनतेला अगदीच चांगलं माहीत आहे। म्हणजे भोसले साहेबांचा कुठेतरी हिरमोड झालेला दिसतोय। आता हे मी सांगण्यापेक्षा सगळं जनतेनं बघितलंय, हे जनतेला माहीत आहे सगळं। राज्यगटाचे कट्टर समर्थक डॉक्टर संतोष कारंडे आहेत आपल्यासोबत, काय सांगचाल तुमची भूमिका आहे? 100% आपली शिवसेना पक्ष हा निवडून येणार आहे आणि त्यामुळे सर्व लोकांचेही तसेच मत आहे, तालुक्यामध्ये तसे वातावरण सुद्धा आहे। धन्यवाद डॉक्टर साहेब। 1 मिनिट मला बोलायचं या बरं का, की ते म्हणतात की फलटणचे विकास आणि बारामतीचा विकास, मला एक म्हणायचं आहे, जागा मागा आणि माझ्याकडे बघा, शहरात ते फक्त बारामतीत शो आहे,
तुम्ही तालुका जर बघितला तर प्यायला पाणी नाही. आणि काय हे सांगतात की ह्यांचा विकास ही बघा बारामतीचा विकास. कसला विकास? म्हणजे फलटणची बारामती झाली का? नाही 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 अहो फलटण म्हणजे तुम्ही बघा की ते ग्रामीण भागात ते जावा तुम्ही बारामती तालुक्यात प्यायला पाणी नाही. हा आणि म्हणते ती काय इथं म्हणते ती लोक की बघा ते बारामतीचा विकास. अहो कसला विकास? जगामागानं माझ्याकडे बघा शहर सोडून काय विकास आहे? धन्यवाद. तर काय सांगता तुमची भूमिका? दिलीप सिंह भोसले यांना जे नगराध्यक्ष पदाचं गाजर दाखवून माजी खासदार गटानं जे गाजर दाखवून जे त्यांना रडवलं हे जाहीरपणे सगळ्या शहरानं या तालुक्यानं बघितलेलं आहे. त्यामुळं त्यांना जे केलेले आहेत त्या नुसत्या वल्गन आहेत आणि दिलीप सिंह भोसले यांना डावलून स्वतःच्या भावाला नगराध्यक्ष पदाचं उमेदवारी देऊन खासदारांनी मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे दिलीप भोसलेंबरोबर. तर माझी नम्रपणे भाईयांना विनंती आहे की त्यांना आदरणीय महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काम करावं एवढी इच्छा आहे माझी. धन्यवाद. तर हे होते काय शिवसेनेचे काय पदाधिकारी, आपण त्यांच्याशी बोलू. तुमची भूमिका काय? माझी अनुषयांना माझं नाव विक्रांत काकडे आहे. काय माहिती आहे का, जे आता अनुषया जे बोलले की मागील 30 वर्षात काय राजांना काय केलं, काय पहिल्यांदा तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला कॉप्ट पहिल्यांदा कोणी केलं? महाराज साहेबांचं तुम्ही बोट धरून जर का तुम्ही राजकारणात आला असाल आणि त्यांच्यावर जर का उलट चांगले करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. राहिला दुसरा मुद्दा, त्यांनी जी गोशाळा काढलेली तर ते गोशाळा काढल्याच्या नंतर गाय काढली होती गोशाळा? अनुषया यांनी आहे ना, बंद पडली. गाय अक्षरशः तडपडून मेल्या, कुणाला ऐकून टाकल्या. हे नेंबर नाही की कसाब आहेत, कसाबाला तरी जाया मिळेल. यांना गोशाळेत सगळा पैसा खाऊन टाकल्या, गाय सगळे मेले. ती प्रूफ आहेत आमच्याकडे. ज्यांना कुठल्याही गोष्टी करता येत नाहीत त्यांना फक्त महाराजांशिवाय बोलले सूर्यावर जर थुंकायला गेला तर तो थुंका तुमच्या तोंडावर पडणार आहे हे निश्चित आहे. विरोधकांना माझं एकच म्हणणं आहे, सांगणं आहे या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, काही किती ताकद लावा, शेवटी सत्ता राजे गटाची शिवसेनेचीच येणार आहे. धन्यवाद. तरी होते काय शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आपण त्यांच्याशी बोललो. साथी न्यूज चॅनलचा आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.